इस्रोने त्यांना भविष्यात होणाऱ्या मोहिमेसाठी ची तयारी म्हणून पाठवण्यात आलंय आणि याचाच अनुभवाचा फायदा भविष्यात देखील होईल। 18 दिवसांच्या कालावधीमध्ये शुभांशु शुक्ला यांनी दररोज 16 सूर्योदय आणि 16 सूर्यास्त पाहिलेत, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर आहे। तर खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अरविंद सर, 40 वर्षांनंतर हा क्षण आलाय भारतीयांसाठी, अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे, काय सांगाल? खरंच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला आठवतंय की 40 वर्षापूर्वी जेव्हा आपण राकेश शर्माचं आपण बघितलं होतं आणि त्यावेळेस बरेचशी माझ्यासारखी लोक होती की ज्यांनी खगोलशास्त्राकडे किंवा अंतराळशास्त्राकडे आपली दिशा वळवली, आपलं करिअर निवडायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने। तसंच मला वाटतं की शुभांशु शुक्लाची जी मोहीम आहे ती एक प्रकारे देशासाठी तर महत्वाची आहेच की इस्रो सारख्या संस्थांमध्ये इस्रोमध्ये त्यांना त्यांनी जे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याचा फायदा होईलच। पण एक समाजासाठी म्हणताना आपण असंही म्हणू शकतो की ह्यामुळे एक वेगळी जागृती होईल तर तरुण मुलांमध्ये आणि त्यांनाही असं वाटेल की आपणही ह्या क्षेत्राकडे वळावं आणि त्या दृष्टिकोनातनं पण ही एक महत्वाची मोहीम आपल्यासाठी झाली, आपण असं म्हणू शकतो। निश्चितच सर। आणि अरविंद सर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इस्रोने भविष्याचा विचार करून आत्ता शुभांशु शुक्ला यांना पाठवलं होतं। गगनयान जी आपली मोहीम 2027 मध्ये असणार आहे, तर त्या मोहिमेसाठी या मोहिमेचा कसा फायदा होईल? तेच मी मगाशी म्हणालो की ह्या मोहिमेचा जो फायदा आहे दोन्ही प्रकारे होणार आहे की एकतर त्यांचा जो अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे ह्याच्यामध्ये जाण्याचा, म्हणजे जमिनीवरनं अंतराळात जाण्याचा आणि मग तिथून परत येण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव जो आहे तो त्या आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे। याबरोबरच त्यांनी जे प्रयोग केले तिथे ते महत्वाचे ठरणार आहेत आणि येत्या काळामध्ये जेव्हा आणखीन अशा मोहिमा होतील, मोहिमा आखण्यात येतील, तेव्हा आज जे तरुण किंवा शाळेतली मुलं ह्याच्याकडे बघतायत तर त्यांना जर त्याच्यातनं इन्स्पिरेशन मिळालं, त्यांना एक अशी चालना मिळाली तर ते पुढचे वैमानिक किंवा पुढचे ॲस्ट्रॉनॉट ते होऊ शकतील। आणि फक्तच अंतराळात जाणं हा एकच उद्दिष्ट असायला नाही पाहिजे, कारण अंतराळ शोधासाठी किंवा अंतराळातलं जे विज्ञान आहे त्याच्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणी अनेक प्रकारची मदतीची गरज असते। म्हणजे शास्त्रज्ञ जमिनीवरती असतात, ज्यांना गणितामध्ये ज्ञान आहे, निपुण आहेत, त्यांना कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी त्यांची गरज लागते। इंजिनियर्स आहेत, त्यांना चांगले इंजिनियर्स ह्या कामासाठी लागतात। आणि याशिवाय शास्त्रज्ञ की जे अंतराळामध्ये निर्वात पोकळीमध्ये जाऊन काय परीक्षणं करता येतील अशा पद्धतीची जी कामं आहेत, तर त्याच्यासाठी या मोहिमेने नक्कीच मला असं वाटतं की एक तरुण वर्गाला फार मोठी चालना मिळालेली असेल की आपणही अशा प्रकारचं काहीतरी काम करूया। निश्चितच अरविंद सर, सगळ्या तरुण वर्गाला एक प्रेरणा यातून मिळेल की एक भारताचा अंतराळवीर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्टेशनमध्ये जातोय तेव्हा आपल्यासारख्यांनी का जाऊ नये अशी एक प्रेरणा सगळ्यांना मिळेल। या आता जे दृश्य आपण पाहतोय ते पृथ्वी तलावर आल्यानंतर आता पुढची प्रोसेस या अंतराळवीरांसाठी नेमकी काय असेल? बघा, आता पुढची प्रोसेस म्हणजे की आता अजूनही त्या यानात आहेत, त्यांना बाहेर काढायची तयारी सुरू आहे, पण त्याच्यातनं ते बाहेर निघतील आणि त्यांना आता पृथ्वीवरती आपण जसे चालतो किंवा ते जसे चालत होते 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी, तर तसे त्यांना चालता येणार नाही, कारण त्यांचे स्नायू जरा कमकुवत झालेले असतील, तर त्यांना स्ट्रेचरवरनं कदाचित घेऊन जावं लागेल। पण एकदा ते गेल्यानंतर मग त्यांच्यावरती फिजिओथेरपी वगैरे होईल आणि त्यांची वैद्यकीय चाचणी होईल आणि हे सगळं व्हायला साधारण एक 7-8 दिवस लागतील आणि मग त्याच्यानंतर ते नॉर्मल माणसासारखे ते पृथ्वीवरती फिरू शकतील। तर ही आत्ताची येत्या काही दिवसातली प्रक्रिया असेल। अरविंद सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, ISS वरील प्रवासामध्ये भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक मायक्रो अल्गी म्हणून प्रयोगावर काम केलंय, त्यांचे सॅम्पल देखील घेतलेत। मग हे सॅम्पल भविष्यामध्ये कसे आपल्याला उपयोगी पडणार आहेत? बघा, असं आहे की अंतराळ जे आहे ते
अत्यंत वाईट, म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपल्यासाठी अत्यंत अवघड अशी ती जागा आहे. भयंकर ती जागा आहे. म्हणजे आपण कधीतरी तुम्ही म्हणाल की कदाचित ज्वालामुखी परवडला, पण म्हणजे इतकी तिथे रेडिएशन वगैरे आहे. पण ह्या सगळ्या रेडिएशनवरती सुद्धा मात करून काही एलिगेस किंवा काही जीवाणू जे आहेत ते शेवाळ, म्हणजे एलिगेस म्हणजे शेवाळ, तर ते जगू शकले. तर ते का जगू शकले किंवा त्यांच्यामधनं आपल्याला काही नवीन शिकता येईल का? तर हे त्याच्यावरचे प्रयोग आहेत. आणि हे प्रयोग तसे म्हटलं तर प्राथमिक स्वरूपाचे प्रयोग आहेत. ह्याच्यावरनं आपण नवीन शिकू आणि त्या शिकल्यानंतर ह्यांचं जे निष्कर्ष येईल त्याच्यापेक्षा आपण जटिल आणि जटिल प्रयोग करू. आणि त्याचा पुढचा फायदा जो असा होईल की आजपासून काही काही वर्षांनी की जेव्हा आपण असा विचार करू की आपल्याला अंतराळात जाण्याचं मिळत असेल तर थांबायचा, अंतराळात जाण्याचा विचार करू, तेव्हा मात्र त्याचा उपयोग होईल. मला आता कट करावं लागेल. तर अरविंद सरांशी आपण आता बोलत होतो. बऱ्याचशा गोष्टींची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे. 23 तासाच्या प्रवासानंतर आता पृथ्वीवर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला दाखल झालेले आहेत. कॅलिफोर्नियाच्या समुद्राच्या किनारी पाण्यात ते होते आणि आता कॅप्सूल ते हळूहळू जमिनीवर येत आहे. एका मोठ्या शिपमध्ये ते आलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी ते उघडून त्याच्यातून हे सगळे अंतराळवीर बाहेर येऊ शकतील. भारतासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि सगळ्या जगासाठीच अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. कारण यातून जे निरीक्षण नोंदवले गेले, जे प्रयोग झालेत, ते पुढच्या भविष्याच्या मोहिमेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तब्बल 23 तास प्रवास करून हे सगळे अंतराळवीर यशस्वीपणे पृथ्वीवर दाखल झालेत. राकेश शर्मा नंतर तब्बल 40 वर्ष लागले भारताला आणि त्यानंतर पहिल्यांदा शुभांशु शुक्ला हे अंतराळात पोहोचले आणि सुखरूपपणे तिथे पोहोचल्यानंतर, तिथे प्रयोग झाल्यानंतर सुखरूपपणे ते पृथ्वीवर देखील पोहोचलेले आहेत. अंतराळ यान कॅलिफोर्नियामध्ये समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाला तर कुठल्याही क्षणी ते ओपन होऊन शुभांशु शुक्ला त्यातून बाहेर येतील, त्यांचे सहकारीही बाहेर येतील. अतिशय सुखरूपपणे ही मोहीम पार पडली. या मोहिमेतून अनेक निरीक्षणंही नोंदवली गेली आहेत. शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरलेत. भारतासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, कारण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला आजपर्यंत कुठल्याही भारतीयांनी तिथे भेट दिलेली नव्हती, तिथे पोहोचू शकले नव्हते. पहिल्यांदा शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय आहेत जे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला त्यांनी भेट दिलेली आहे. तिथे ते 17 ते 18 दिवस त्यांनी घालवले आहेत. तिथे अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. कुठल्याही क्षणी आता शुभांशु शुक्ला हे लवकरच बाहेर येतील. तर खगोलशास्त्र सुरेश सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी पुन्हा आपण बोलूयात. सर, आता लवकरच हे अंतराळवीर त्या कॅप्सूलमधून बाहेर येतील. ते कॅप्सूल ओपन करण्याची प्रक्रिया फार लांबलचक आणि अशी दिसतीये. ते काय नेमकं तिथे सुरू आहे सगळं? ही जी प्रक्रिया आहे ते ऑटोमॅटेड प्रक्रिया असते. आतूनही मॅन्युअली काढता येतं आणि बाहेरून पण मॅन्युअली काढता येतं. आणि हे ऑटोमॅटिक पण असतं ते सर्व. कारण अनेकदा अनेक प्रसंग येतात की ते उघडली नाही, समजा आतून उघडली नाही तर मग बाहेरून उघडता आली पाहिजे, किंवा बाहेरून आतून काही प्रॉब्लेम आला तर त्याला ऑटोमॅटिक उघडता आली पाहिजे. तर आता ती उघडण्यात आलेली आहे आणि आता हे सर्व जे चारही, विशेषतः आपले शुभांशु शुक्ला आता बाहेर येतील आणि यांना स्ट्रेचरवरून बहुधा घेऊन तिथे जाईल, कारण यांना चालता येणार नाहीये आणि यांना चालू देत पण नाहीये. कारण ग्रॅव्हिटेशन मध्ये त्याला जी फोर्स ज्याला म्हणतो, तो जी फोर्सचा मोठा प्रभाव माणसाच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणात पडतो. कारण तिथे शून्य गुरुत्व असते, तर इथे जी फोर्स मोठ्या प्रमाणात असतो. आणि मग यांना काही एक दिवस कमीत कमी तरी त्यांना लेटून ठेवावं लागणार आहे. मग हळूहळू त्यांना फिजिओथेरपी त्यांना करावी लागेल, व्यायाम करावा लागेल आणि मग त्यांना काही मेडिसिन्स पण दिल्या जातील, व्यायाम पण करावा लागेल आणि मग हळूहळू पुन्हा नॉर्मल जसं पृथ्वीच्या वातावरणामध्ये जसं आधी होते तसं यासाठी त्यांना काही काळ जावं लागेल. जसं तिथे गेल्यानंतर काही प्रयोग करावा लागतो तसं आल्यानंतर पण प्रयोग केला जाईल.
तर आता ही प्रक्रिया चालू आहे. तिथून सर्वजण हळूहळू बाहेर येतील आणि मग यांना तिथे ट्रीटमेंटसाठी तिथल्या दवाखान्यामध्ये आसपासच्या कुठेतरी त्यांच्या नेण्यात जाईल. सर, कुठल्याही क्षणी हे सगळे अंतराळवीर बाहेर येतील, जसं की तुम्ही सांगितलं की आता त्यांना स्ट्रेचरवरून वगैरे नेण्यात येईल आणि मग त्यांच्यावर प्रक्रिया जी आहे त्यांना जवळच्या रुग्णालयातही नेण्यात येईल. पण गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाशी जुळवून घेताना 7 दिवस पुरेसे असतात का? हो, 7 दिवस. कारण हे आत्ताचा अनुभव नाही आहे. आतापर्यंत 50-100 वर्षामध्ये आतापर्यंत जे काही प्रयोग झालेले आहेत, तर ते प्रयोग आधी याच्यापूर्वी पण केलेले आहे. त्याच्यामुळे किती दिवसापर्यंत त्यांना ठेवावं लागेल हे सर्व प्रयोगशाळेमध्ये आणि तर डॉक्टर्स लोकांना माहित आहे की किती काळ त्यांना द्यावं लागेल, कशा प्रकारचं एक्झरसाईज त्यांना करावी लागेल आणि त्यांना पुन्हा नॉर्मल आणावं लागेल. हे म्हणजे आपण जेव्हा जमिनीवरती असतो, पृथ्वीवरती असतो, तर आपल्याला पृथ्वी आणि अवकाशातलं काही कळत नाही. बरोबर. की सूर्याचं महत्व नाही, चंद्राचं महत्व नाही, गुरुत्व बल किती आहे, कुठे कमी आहे, त्याचं महत्व नसतं. वातावरणाचा दाब किती प्रचंड असतो ते पण लोकांना कळत नाही. पण जेव्हा पृथ्वीवरती वापस येतो अवकाशातून, तेव्हा आपल्याला प्रत्यक्षिकरित्या कळतं की गुरुत्वाचा प्रभाव किती प्रचंड मोठा आहे. कमी गुरुत्व जास्त गुरुत्व असणं म्हणजे काय? वातावरण जे असते पृथ्वीवरती त्याचा दाब किती प्रचंड आहे आणि कमी दाब असेल तेव्हा काय होईल, जास्त दाब असेल तेव्हा काय होईल, शरीरावरती, मनावरती काय परिणाम होईल, हे प्रयोग केल्याशिवाय कळत नाही. आणि बरोबर. म्हणून अवकाशातील लोकांना हे माहीत असते आणि म्हणून त्यांना 1 आठवडा तरी कमीत कमी वेळ द्यावा लागतो पुन्हा नॉर्मल यासाठी. बरोबर. तर लवकरच शुभांशु शुक्ला हे आता त्या कॅप्सूलमधून बाहेर येतील, दृश्य आपण पाहतोय. या दृश्यातून लक्षात येतंय की लवकरच 23 तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर दाखल झालेत आणि या कॅप्सूलमधून आता ते एक एक करत ते बाहेर येतील. 23 तासाचा प्रवास करून आता ह्यांना बहुधा स्ट्रेचरवर न्यावं लागेल. जसं सुरेश सरांनी आता आपल्याला सांगितलं की त्यांना चालता येणं थोडंसं त्यांच्यासाठी कठीण आहे, कारण गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाशी शरीर कितपत त्यांचं जुळून घेत आहे या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना 7 ते 8 दिवस तरी पुनर्वसन प्रक्रियेमध्ये राहावं लागेल. आणि पुनर्वसन प्रक्रियेत राहिल्यावर त्या सगळ्या गोष्टींशी जेव्हा ते पृथ्वीच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी त्यांचं शरीर तयार होईल पुन्हा जुळून घेण्यासाठी, तेव्हा त्यांना त्या पुनर्वसन केंद्रातून बाहेर आणलं जाईल. आत्ता आपण दृश्य बघतोय ते कॅप्सूल उघडलेलं आहे कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी आणि आता त्यातूनच हे सगळे अंतराळवीर लवकरच हे 4ही अंतराळवीर ही सगळी मोहीम यशस्वीपणे पार करून पृथ्वीवर पोहोचलेले आहेत आणि त्या सगळ्या अनुभवाचा आता भविष्याच्या सगळ्या मोहिमेसाठी फायदा होणार आहे. आपण पुन्हा खगोलशास्त्रज्ञ सुरेश चोपणे सरांकडे जाऊयात. सर, आता हे लवकरच बाहेर येत आहेत, अनेक त्यांनी प्रयोग केले ते सुद्धा आता भविष्यासाठी उपयोगी पडतील. आताच आपण दृश्य स्क्रीनवर पाहतोय कशा पद्धतीने सीट बेल्ट आणि सगळ्या गोष्टी लावून त्यांना तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घेण्यात आली आहे. आणि आता खाली आल्यावर देखील ते कॅप्सूलचं डोर उघडल्यानंतर देखील बराच वेळ जातो या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना बाहेर काढण्यासाठी. एक खगोलशास्त्रज्ञ तुम्ही आहात त्यामुळे विचारते, काय त्यांच्या मनात नेमकी घालमेल असेल? नाही, एकतर हे जे अवकाशयात्री आहेत शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सोबती, यांना याच्यापूर्वी हा सराव केला गेलेला आहे. म्हणजे शून्य गुरुत्वामध्ये कसं राहायचं त्याची प्रॅक्टिस पण इथे झालेली आहे. पाण्याच्या आतमध्ये त्याची प्रॅक्टिस केलं जातं पुष्कळदा. आणि गुरुत्व बलाचा प्रभाव त्याचा कसा झेलायचा त्याची पण प्रॅक्टिस केली जाते. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर तिथे पण सतत त्यांना व्यायाम करावा लागतो ISS मध्ये पण. तर ही यांना प्रॅक्टिस असते आणि या प्रॅक्टिसमुळे त्यांना तो सराव जो आहे तो सराव झालेला असतो. आणि तरी पण एक खबरदारी म्हणून जसं आता त्याला 10 मिनिटं झाले, जवळजवळ 15 मिनिटं झाले, त्यांचं दार उघडं केलेलं आहे पण अजून त्यांना बाहेर काढलेलं नाही आहे. कारण इथलं गुरुत्व आणि इथलं वातावरणाचा दाब याचा प्रभाव निश्चितच इथे त्यांच्यावरती पडलेला आहे. तर त्याला पण सहन करायला त्याला काही अवधी त्यांना द्यावं लागेल. पुन्हा जेव्हा इथून कॅप्सूल मधून जेव्हा बाहेर येईल तेव्हा पुन्हा अशाच प्रकारचे वेगवेगळे
त्यांच्यावरती म्हणजे प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण वैद्यकीय त्या त्यांच्यावरती केल्या जातात आणि त्यांना जितकं सुखरूप ठेवता येईल तितकं सुखरूप त्यांना ठेवता येईल. कारण कारण आपल्याला माहित आहे आपलं थोडं जरी काही झालं तर ब्लड प्रेशर आपलं वाढतं आणि आपल्याला ब्लड प्रेशर वाढलं म्हणून औषधी घ्यावं लागतं. बरोबर. इथं तर ब्लड प्रेशर त्यांचं वाढत असते. हो. तर त्यात प्रॅक्टिस असते म्हणून त्यांना काही होत नाही किंवा त्यांना ती पण मेडिकल ट्रीटमेंट त्यांना द्यावं लागते, मेडिसिन्स त्यांना द्यावं लागतं की यांच्यावर हा जो इथला जी फोर्सचा प्रभाव इतका होऊ नये, इथलं वातावरण आहे त्याचा प्रभाव होऊ नये, त्याच्या पण औषधी त्यांना घ्यावं लागतं. कदाचित त्यांनी त्या घेतलेल्या पण असतील आणि अशी सर्व तयारी करून त्यांना अतिशय सुखरूप मग त्यांना दवाखान्यामध्ये इथे आणलं जाईल. सर निश्चितच आत्ता जसं तुम्ही सांगितलं की तो ब्लड प्रेशर जे आहे ते अचानक वाढू शकतं किंवा गुरुत्वाकर्षणामध्ये बदल झाल्यामुळे शरीर जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे त्यांना त्या कॅप्सूलमधूनही बाहेर काढताना वेळ लागतोय. पण मग या सगळ्या गोष्टींची पुरेपूर काळजी तिथे घेण्यात येते आणि त्यामुळे ते हळूहळू त्यांना सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढण्यात येत आहे. मग या सगळ्या गोष्टींचं जे काही ट्रेनिंग आहे जसं तुम्ही सांगितलं की तिथे सुद्धा त्यांचा व्यायाम सुरू होता, म्हणजे तिथेही त्यांना व्यायाम करावा लागतो. हो निश्चितच. म्हणजे 1 वर्षापासून त्यांना हा सराव जो आहे तो करावा लागत होता पृथ्वीवरती आणि तिथे गेल्यानंतर पण त्यांना दररोज तो सराव तिथे ISS मध्ये त्यांना करावा लागत होता. कारण तिथे जोपर्यंत तिथे व्यायाम करत नाही तोपर्यंत शरीर जे आहे आपलं ते गुरुत्वाकर्षण शक्ती आणि शून्य ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतो किंवा वातावरणाचा दाब आहे त्याला सहन करण्याची त्यांची ताकद जी आहे ती थोडीफार तरी तिथे येते. बरोबर. त्यासाठी तिथे त्यांना तिथे व्यायाम करावा लागतो, कंटिन्यू सतत व्यायाम करत आला. बाकीचं म्हणजे जसं प्रयोग यांनी केले तर प्रयोगासोबतच अर्धा वेळ यांना पुन्हा व्यायामासाठी द्यावं लागत होता, स्वतःला स्वतःची काळजी घेण्यासाठी द्यावं लागतं. बरोबर. त्याच्यामुळे जाणे हे इतकं साधं सोपं नाहीये. बरोबर. खूप त्याच्यासाठी प्रचंड मोठी ताकद पण लागते अवकाश यात्रींची आणि त्यांचा 1-2 वर्षापासूनचा सराव पण केला जातो. आणि जो कोणी एखादा व्यक्ती जर तो तिथे त्या क्षमतेचा नसेल तर त्याचं जाणं रद्द पण केलं जाते. अच्छा, म्हणजे जाण्याच्या आधी सुद्धा त्यांना 1-2 वर्ष पुरेपूर ट्रेनिंग देण्यात येतं आणि मग त्यामध्ये जरी ते फिट नसतील तर त्यांचं जाणं रद्द करण्यात येतं. बिलकुल बिलकुल. ती 1 वर्षापासून त्याची प्रॅक्टिस चालूच असते कंटिन्यू आणि जे सक्षम असतील त्यांनाच तिथे पाठवलं जातात. अच्छा, म्हणजे सक्षम व्यक्तीलाच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पाठवण्यात येतं. 1 ते 2 वर्ष त्यांचं ट्रेनिंग घेण्यात येतं, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तयार करण्यात येतं आणि त्यात जर ते सक्षम असतील तर त्यांना पाठवण्यात येतं. तब्बल 23 तासानंतर हे अंतराळवीर आता पृथ्वीवर येत आहेत आणि या कॅप्सूलमधून ते बाहेर पडत आहेत. पहिले अंतराळवीर त्या कॅप्सूलमधून आत्ता बाहेर पडलेले आहेत. अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. 23 तासांचा प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावरही जाणत नाही आहे आणि 17 ते 18 दिवस ते अंतराळ यानामध्ये होते, तिकडे राहिले. अंतराळात त्यांनी अनेक प्रयोग केले पण त्याचा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. बाहेर आल्या आल्या त्यांना जो आनंद होतोय की आपण सुखरूप पृथ्वीवर परतलेलो आहोत, कारण येईपर्यंत त्यांच्याही मनाची घालमेल सुरू असेल की आपण व्यवस्थित पोहोचतोय की नाही, ऑटोमॅटिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या होत आहेत की नाही. पण आता ते जेव्हा व्यवस्थित पृथ्वीवर आलेले आहेत त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. तर अतिशय सुंदर खरं तरी दृश्य म्हणावी लागेल ज्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर भारतासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट, कारण आपले शुभांशु शुक्ला हे आता पृथ्वीवरती परत येत अवघ्या काही क्षणातच. आपण बघतो एक एक अंतराळवीर आता आपल्याला या शटलमधून बाहेर येताना दिसतात. शुभांशु शुक्ला सुद्धा आता बाहेर येतील. अनेक महत्त्वाचे प्रयोग खरं तर या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ही सगळी थेट दृश्य आपण बघतोय कॅलिफोर्नियामधली, ज्या ठिकाणी हे जे शटल आहे ते उतरवण्यात आलं आणि त्यानंतर एक एक करत या सगळ्या अंतराळवीरांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे. अतिशय जटिल अशी खरं तर प्रक्रिया असते. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला पृथ्वीपासून अंतराळात पाठवणं आणि तिकडनं परत घेऊन येणं, या जटिल प्रक्रियेनंतर ही सगळी अनेक महत्त्वाचे प्रयोग या ठिकाणी करण्यात आले. आपण बघतोय भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि आपले अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय स्थानकामध्ये 18 दिवसांचं ऐतिहासिक जे मिशन आहे ते त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर सुखरूप ते परत आलेले आहेत. स्पेस स्टेशनला भेट देणारे शुभांशु शुक्ला खरं तर हे पहिले भारतीय ठरलेले आहेत.
आपल्या इथून पुढच्या आगामी काळातल्या योजनांसाठी सुद्धा अतिशय या गोष्टीची आपल्याला मदत होणार आहे। आपलं जे गगनयान आहे त्यासाठी सुद्धा हे सगळे प्रयोग जे आहेत, हा सगळा अनुभव जो आहे तो भारतासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे। आपण बघतो एक एक करत हे जे अंतराळवीर आहेत ते सगळे आपल्याला बाहेर येताना दिसत आहेत। पृथ्वीवरती परतल्यानंतर खरं तर गुरुत्वाकर्षणाचा सामना सगळ्यात आधी करावा लागतोय आणि यासाठी विशिष्ट एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतूनच या शटलमधून या सगळ्या अंतराळवीरांना बाहेर काढलं जात आहे। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय सगळ्यात महत्त्वाची दृश्य समोर त्या शुभांशु शुक्ला आपले भारतीय अंतराळवीर हे आता बाहेर आलेले आहेत। चेहऱ्यावरचा आनंद जसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, खरं तर आपल्या सगळ्या भारतीयांच्या चेहऱ्यावर सुद्धा तसाच आनंद बघायला मिळतो। अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय आनंदाचा क्षण आपल्या सगळ्या भारतीयांसाठी। His participation marks a vital step forward for ISRO's government to send astronauts into space aboard the domestically developed spacecraft. Shukla's flight demonstrates India's सावन का महीना है, भोलेनाथ जी की कृपा है। अच्छा लग रहा बेटा जो है, बेटा वापस चला आया तो ये भावुक पल है भाई उसका जो है, बहुत अच्छा लग रहा है। अब इस समय जो है हम लोग बच्चे को देखकर बहुत खुश हैं। कैसी रही सर? 18 दिन रहे वहाँ पर? अच्छी रही यात्रा, अच्छी रही। जैसा कि हाँ बात होती थी और लगता था आपको से बात हो रही है। अब बंदी से बात कर लेता था, थोड़ा हल्का लगता था। यही पल तो था जिसके लिए जी रहे थे। नहीं बिल्कुल उसका मिशन पूरा हुआ। अब ईश्वर को बहुत बहुत धन्यवाद और सभी देशवासियों का आभार प्रकट करते हैं। साक्षात रूप से मिलने के लिए शुभांशु से नहीं बिल्कुल बहुत अच्छा लगा। बहुत मिलना कब होगा? अब मिलना 15 दिन लग जाएंगे। तो काफी उनका इंतजार है, किस तरीके से स्वागत की तैयारी है? नहीं बहुत भव्य स्वागत करेंगे हम लोग, जो है बिल्कुल एंजॉय करेंगे, पार्टी करेंगे, पूरा बैंड बाजे के साथ स्वागत करेंगे। जो कुछ होगा बहुत अच्छे तरह स्वागत करेंगे। exiting the spacecraft and some big smiles, as you said. Space exploration was X4 pilot Shubhanshu Shukla became the first astronaut to fly from the country's newly established astronaut corps. His participation marks a vital step forward for. Completely relieved now, of course. And he was smiling, and that smile is the best smile. बहुत अच्छा लग रहा है आपको, तो यही देखने के लिए वेट कर रहे हैं। शायद आपसे बस अब मिलने की मुलाकात है, अभी तक जो है आने की वो थी, अब मिलने की अपेक्षा है। बस जितनी जल्दी मिलेंगे उतनी जल्दी मिलेंगे हमसे। जब वो आ रहे थे, लैंड हो रहे थे, उस टाइम में काफी प्रार्थना कर रहे थे मन ही मन में, क्या कुछ? नहीं तो अब ईश्वर से प्रार्थना करते हैं कि वही सब कुछ ले आवे, यही हमारे लिए। There is Sławomir Uznański-Wiśniewski of Poland. Sław is तर आपण सध्या बघतोय तिसरे जे अंतराळवीर आहेत ते सुद्धा आता या स्पेस शटल मधून बाहेर आलेले आपण बघतोय। आपण बघितले आधी शुभांशु शुक्ला बाहेर आले, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य होतं, यांच्याही चेहऱ्यावर तसंच हास्य आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतर आपण बघितलं शुभांशु शुक्ला यांच्या ज्यांचे जे आई वडील आहेत त्यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची होती, अतिशय त्यांना सुद्धा आनंद झालेला आपण बघितलं। ईश्वराचे आभार सुद्धा त्यांनी मानलेले आहेत। Successful mission. For ensuring astronaut well-being on long-duration missions, but also for enabling safe and sustainable exploration beyond low Earth. The Ignis mission reflects Poland's strategic investment in cutting-edge science and its ambition to contribute meaningfully to the future of deep space travel. It also signals a broader shift in Europe's space landscape, where emerging space nations are taking on increasingly vital roles in shaping the next era of exploration. Exited the Dragon spacecraft. We're now just waiting for the final crew member, Tibor, to exit the spacecraft here. Felt like he had a very successful mission. तर आपण बघतोय आता चौथे अंतराळवीर जे आहेत ते सुद्धा आता बाहेर येतील। खरं तर हा सगळा 23 तासांचा प्रवास होता, मात्र अनेक कॅल्क्युलेशन, अनेक सेफ्टी मेजर्स यामध्ये घेण्यात आलेले होते आणि यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पडते। आता आपण बघतोय एक एक करत आता चौथे सुद्धा जे अंतराळवीर आहेत ते आता बाहेर येतील।